आता मित्रांनो, आता आपण एक नवीन कहाणीच्या एपिसोडमध्ये आलो मित्रांनो. आता ही कहाणी आहे मित्रांनो डरावणी. एक असा असतो मित्रांनो, तर रस्त्यामध्ये काही ना काही म्हणजे हादसा झाला असता मित्रांनो. म्हणजे जे हादसा झाला असता मित्रांनो, ते असते एक ट्रॅकचा मित्रांनो, रेल्वे ट्रॅकचा, आणि एक असं रोड मित्रांनो. त्या रोडवर जे बी काय जातो मित्रांनो, कोण बी तिथे काही ना काही घटना घडतात मित्रांनो. मग तिथं जागा म्हणजे म्हणजे अपिशी किंवा म्हणजे शापित किंवा भूताची जागा असते मित्रांनो, हेच समजून घ्या. मग अशा प्रकारे हे गोड जे आहे मित्रांनो फारच खतरनाक भयानक असते. मग ते जाते मग त्या रोडवरती जाते की मित्रांनो ॲक्सिडेंट अचानक कोण दुसऱ्या समोर मित्रांनो ॲक्सिडेंट होते म्हटलं मित्रांनो. आणि जे बी जात असेल मित्र आत्महत्याला तिथं मारत असते मित्रांनो त्या रोडवर. तसंच त्याच प्रकारे येते, आओ 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 इधर आओ इधर आओ इधर आओ इधर आओ. म्हणते कौन दिख रहा है, म्हणते वहाँ पे कोई तो हाथ कर रहा है, मुझे पुकार रहा है, म्हणते कोई तो दिख रहा है म्हणते अंधेरे में. आणि गाडी समोर येते म्हणतात अचानक, आओ 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 इधर आओ इधर आओ. ह्यानं म्हणतं गाड़ी भगाओ, ह्या मत रुका, म्हणते वो शैतान है, म्हणते ह्या जो भी रुका है उसको मार देता है, म्हणते जगह बराबर नहीं, खतरे से खाली नहीं, ही जगह आना भी नहीं, म्हणते भाऊ ह्याच गाडी भगावची जल्दी. असं हात करते मित्रांनो त्याच्या मागे असं गपशा पकड त्याला म्हणून टाकते मित्रांनो. त्याला जीव मारतो मित्रांनो. मग तळामध्ये म्हणतंय फारच दुर्घटनामध्ये असं घरामध्ये पण दुर्घटनामध्ये असंच मारले, ॲक्सिडेंट झाला असं मग सांगते मित्रांनो. म्हणजे पण दुर्घटना तर होत नसते मित्रांनो, दुर्घटना तिथं भूतप्रेत करू घालत असते मित्रांनो. मग हेच कोणाला माहीत नसते मित्रांनो, हे कशामागे कारण काय आहे काय नाही. तर ते एकाचे ॲक्सिडेंट होऊन मौत झाले असते मित्रांनो. आणि तशाच प्रकारे त्यांनी सगळ्या मारत असते मित्रांनो, भूत होऊन ते तशाच प्रकारे ॲक्सिडेंट होत असतं, त्याच प्रकारे माणसं मरत असतं मित्रांनो. पण हे आजकाल हे कसं मित्रांनो, हे सांगायचं आजकाल कसा मित्रांनो, हे प्रकारचं म्हणजे एक त्या जागेवर भूतप्रेत घटना घडणं हे हमेशा चालणं असतं मित्रांनो प्रत्येकाचे. मग तिथं जसं वारंवार घटना घडतात आणि भूतप्रेत याचं प्रमाण और जास्त प्रमाण होते मित्रांनो. त्या मित्रांनो एक 2 मिनिट झाले मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, ही फक्त काल्पनिक घटना आहे मित्रांनो. कोणत्याही गोष्टीचे कशाशी काही संबंध नाही, फक्त तुमच्या मनोरंजनासाठी ही बनवत आहे मित्रांनो. तुमच्या फक्त मनोरंजनासाठी काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीचा कोणत्याही कशाचाही संबंध नाही. आणि जे कमजोर मनाचे व्यक्ती आहेत हे व्हिडिओ बघू नये ही आमची विनंती मित्रांनो. काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही, पण हा व्हिडिओ आम्ही बनवत आहात. जे घाबरणारे माणसं आहेत, कमजोर मनाचे आहेत, त्यांनी कृपया हा व्हिडिओ पाहू नये ही आमची विनंती. काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही, डरावणी कहाणी आहे, फक्त आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी ही कहाणी बनवत आहात. कोणत्या गोष्टीचा काही संबंध ह्या गोष्टीचा नाही, काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही मित्रांनो, काल्पनिक आहे, तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहात मित्रांनो. तर चला मित्रांनो सुरू करू. ओके चला ठीक आहे. चला मित्र सांगतो मग आता. तर मित्रांनो मग ते रस्ता जो असतो मित्रांनो फार खतरनाक असतो, आणि त्या रस्त्यावर जाणं म्हणजे त्या भूताला आमंत्रण देण्यासारखं असतं मित्रांनो. तिथं जाणं ते वाटत पाहत असतं मित्रांनो, त्याच प्रकारे जाणं त्याच प्रकारे मरणं. मग ते असंच असं जाताचं मित्रांनो, जाताच आणि गाडीवर जात असतं मित्रांनो. तेवढं कोण ह्यानं जात असतं, संध्याकाळ टायमाला असतं त्याचं टूर जात असतं मित्रांनो, गाडीवर कारवर जात असते. तर मित्रांनो कोणता हात काढ त्याला हात काढ दिसतं मित्रांनो. तेवढं बघतो कोणा चिरते मग बाई चिरते मित्रांनो, घेऊन गाडी स्लिप होते, पडते मित्रांनो, जागी ठरवते मित्रांनो. म्हणजे आत्मा अशा प्रकारे बोलू काहीतरी रूपात कसले घेऊन भिडून करून मारत असते मित्रांनो. असे हत्ती त्याप्रमाणे वाढतात. आणि त्याला फक्त हसा म्हणून म्हणलं जातं मित्रांनो. असं कोणी म्हणत नाही की तिथं भूत आहे प्रेत आहे, पण तिथं घटना वारंवार असं होतात मित्रांनो. रेल्वे ट्रॅक बी असते मित्रांनो, तशा प्रकारे रेल्वे जात असतात मित्रांनो. रेल्वे कोण आत्महत्या केली असते त्याच प्रकारे रेल्वेमध्ये येत असते मित्र कोण तर. रेल्वे समोर येते अचानक मित्रांनो, कोण आत्मा रोको गाडी रोको असंच करतात मित्रांनो. आणि गाडी जाते निघून. मग लोक घाबरतात, अरे बापरे भूत दिसतं सांगू भूत दिसायला कोणतं. म्हणजे ते माणूस रेल्वे समोर जाऊन आत्महत्या करत असतो तेच बार होत असतं मित्रांनो. आणि हे प्रकरण प्रत्येक वेळेस होत असतं मित्रांनो. मग इथेच मग त्याच टायमाला येणार, अमावस्या दिवशी येणार, त्याच ट्रॅकसमोर थांबणार, तशाच प्रकारे मरणार मित्रांनो. आणि हा कोण बी त्या दिवशी पाहायला जाऊन मित्रांनो असले जे हादसा मित्रांनो, कोण बी त्या रात्री 11-12च्या दरम्यान अमावस्या असतात टायमाला कोण त्याच प्रकारचं मरतं असं बी कोण बी पाहून आणते मित्रांनो. मग एक माणूस असतो म्हणतो बाबा कष्ट कोण मरतो त्याला मनवलंच म्हणते जाऊ म्हणते ठीक 12 वाजता तू बघते असा प्रकारे तिथं रेल्वे खाली कोणतरी मरते का नाही, तू खूप संध्याकाळी जाऊन 12 वाजता जाऊन बघ म्हणते, खरं आहे खोटा आहे कळतं तुला म्हणते. तर मग त्यांना चल तर बघू म्हणते जाऊन आपण.
ह्यानं 11 वाजता जाते मित्रांनो रेल्वे ट्रॅकच्या तिथं अलीकडे जाऊन थांबते. बघ म्हणते कोणतरी चालले तर म्हणते आतमध्ये चालले का बघ म्हणते ट्रॅकच्या तिथं थांबतो इथं. हां चालले म्हणते आवाज करू नको म्हणते चुप म्हणते धरून बघ म्हणते फक्त. मग ते मग काय करा म्हणते त्यानं बघते म्हणते चालेल ट्रॅक खाली चालेल म्हणते बघते तर चालेल म्हणते त्याला हात करू नको म्हणते. मैंने जा मित्रांना अरे सैमी आदमी जा रहा ट्रैक पर गली आ रही उधर से अभी क्यों जा रहा उधर म्हणते. आणि ते भूत असते मित्र ह्याला कुठं मारत असते त्याच्या माग जाते. अरे रोको क्यों जा रहे हो रोको तुम्हें मरना है क्या म्हणते मित्रांनो. अरे रोको रेल्वे अरे तुम मरना है क्या तुम्हें बचो अरे क्यों जा रहे हो उधर रेल्वे म्हणते. मग पुढे जाते मी त्याच्या मागून येते मित्रांनो. मागून येतं आणि पुढे चालले असते मित्र. मित्रांनो जसा वळतो मित्रांनो त्याच्याच गचीला पकडतो आणि त्या रेल्वे ट्रॅकवर त्यालाच मारून टाकतो मित्रांनो. म्हणजे हे आणि त्याला ठार मारतो मित्रांनो. कोण ते भूत त्याला ठार मारतो असं वळतो मित्रांनो त्याला आणि त्याच्याच गचीला धरून त्याला मारून टाकतो मित्रांनो. रेल्वे जाते मित्रांनो निघून म्हणजे तो ठार मारला जातो त्याचा प्रकारे. ते कसं असं मित्रांनो ते असे आत्म त्याच प्रकारे त्याचं डबल रिपीट तसेच त्याच प्रकारे डबल मरत असते मित्रांनो. आणि हे प्रकार वारंवार घडतात मित्रांनो. म्हणजे कारण त्याच्या आत्म्याला शांती पण असते भूताच्या आत्म्याला मित्रांनो. आणि म्हणजे तेच प्रकार असेच प्रकारे होत असतो आणि तो माणूस परत रिवर्स येत असतो मित्रांनो. त्याच प्रकारे त्यांचा सूट घेत असतो आणि त्याच प्रकारे तो मरत असतो. मग ते जे भूत म्हणजे हे दोघं लावून पाहणार जातात. अरे बापरे म्हणते भौतिक खतरनाक जागा म्हणते भैया आणि ज्याने वेळ त्याच्या अंगात घुसतो आणि त्याला बरोबर करून टाकते. आणि ते भूत खतरनाक खाते जागा बरोबर नसते मित्रांनो. आणि अशा जागेवर जाऊ बी नाही. अशा जागा खतरनाक खातात कुठेही भूत पिशाच्या जागा असतात. असल्या जागेवर चुकून बी जाऊ नये म्हणतात. ही जागा खतऱ्याच्या खाली नाही म्हणते. भूत पितरनं पूर्व पिशा असलेली जागा म्हणते पार. म्हणते मी तुम्हारे बात बिल्कुल सही म्हणते. आज मैं जान गया म्हणते कि 3 साल के बाद म्हणते पहली बार भूत को देखा म्हणते. वो ट्रैक सामने जा रहा था उन्हें मुख को मेरे को एक आदमी बचाना चाह रहा था उसको गर्दन को पकड़ के मार दिया तोड़ दी उसकी गर्दन जोर से म्हणते. बहुत ही खतरनाक रूप थे म्हणते. और चेहरा फिर घुमा गली बोला असा चेहरा फिरवली मित्रांनो असं करून पटकन मुली तोंडी खास करून टाकली मित्रांनो. आणि हे फक्त भूत प्रेत करत असतो मित्रांनो. अमावस्या दिवशी आपला सूड यासाठी प्रत्येक वर्ष आपला त्याच प्रकारे तो प्रत्येक मित्रांनो आणि आपला सूड घेऊन जीव मारतो. आणि ही गोष्ट मित्रांनो म्हणजे कसा मित्रांनो वारंवार घडत असते. आणि अशा गोष्टीवर कोण बी विश्वास ठेवत नाही. पण तो मित्रांनो ही अमावस्या दिवशी फक्त ते आत्मा आपल्या दिवशी तसल्या सूडमध्ये आपलं रूप दुसरं वेश धारण घेऊन त्याच प्रकारामध्ये आपला जीव तिथे येऊन देतो मित्रांनो. आणि त्याला फक्त बली पाहिजे मित्रांनो. म्हणून प्रत्येक ह्याच्यामध्ये येत असतो मित्रांनो त्याने आणि आपला सूड घेत असतो मित्रांनो आणि मरत असतो मित्रांनो. तर मित्रांनो ही कहाणी अशी तर मित्रांनो मग फारच चित्रविचित्र घटना होण्याने अमावस्या दिवशी असं नवीन का दिसणं तर हा फारच लोक घाबरून म्हणतो मित्रांनो. लोक कोण झटकेन म्हणतात असं घेऊन घाबरून म्हणतो. असल्या कहाण्या बघून करून म्हणते आज बी जी बी त्यातल्या घटना बैठे ते मेले म्हणतात. आणि हा बी घाबरतो मित्रांनो. बैठल्यापासून ताप सर्दी ताप येते मित्रांनो. हे घाबरूनच काही दिवसानं हा बी 15 दिवसानं घाबरूनच झटकून मरतो मित्रांनो पाहणाऱ्या माणूस. म्हणजे एवढं खतरनाक घटना असतं पाहणार देखील माणूस फार तर माणूस मरतो ना तर फार बिमार होऊन झटके मरत असतो मित्रांनो. असली खतरनाक कहाणी असते मित्रांनो. ते पूर असतं मित्रांनो. म्हणजे तिथं काय नाही काय कार्यक्रम असं म्हणजे जुने माणसं काय तर मुसलमान असं मित्रांनो म्हणतात काय तर बळी द्या म्हणतात बकऱ्याची वगैरे ते जाऊन त्याच्यात मेला म्हणजे काय तर म्हणजे तिथं त्याला काय तर त्या भूताला बळी लागतं मित्रांनो. त्या जागी जाऊन कापून टाकतो म्हणतात त्याच्या आत्म्याला शांती भेटवा मित्रांनो. ते जातं बकरी कापतं ट्रॅक खाली तिथं कापतं ते टाकतं त्या ह्याच्यामध्ये त्याला खाली. मग दुसऱ्या दिवशी गेले की मित्रांनो ते सगळं गायफून जातात. ते बकरं कापून टाकले तिथं त्या पुला जर घटना झाली का मित्रांनो पुला खाली तिथं जर टाकलं बकरं बॅग नुसार काय मित्रांनो तर दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक सगळं गायफ होतात. ही अशी कहाणी आहे मित्रांनो. तर मित्रांनो मग ह्या अशा गोष्टी वारंवार होत राहतात. आणि प्रत्येक ते लोक सगळे घाबरतात बाबा मग ते
ही गोष्ट खूप प्राचीन आहे म्हणते आणि ते जाणं आणि कहाणी प्राचीन आणि पूर्ण घडलेल्या कहाण्यापैकी एक आहे म्हणते. आणि अशा घटनेमध्ये कोण बी जाऊ नये आणि अशा घटना फार आणि खतरनाक असतात आणि अशामध्ये आपण आपला जीव गमवू नये म्हणते. नाही बरोबर आमच्यात लोक आपण. आणि ह्याच्यामध्ये कसं मित्रांनो, मग खूप काही जण असतात की मित्रांनो, मग आपण आता आजकालची पिढी आहे आपण अशा गोष्टी कसा विचार करायचा असं फार जणांचे विचार असतात मित्रांनो. आजकालची पिढी जी आहेत मित्रांनो, कसं असतं स्वतःच विचारत चालत असलेली आजकालची पिढी अशा गोष्टी विचार ठेवत नाही. जादूटोना हे काय अमकं डमकं असल्या गोष्टी विचार ठेवत नाही म्हणतो कोणतं भरपूर जाऊन. मग त्यामुळे ही गोष्ट मग काय होतं मित्रांनो, अशाच हत्यात नाही म्हणते. मग मित्रांनो जात नाही म्हणते आणि एक दिवशी जाते मिशन ट्रॅकवर जाऊन उगा असतं मित्रांनो. झटकन त्याच्या आत्महत्या मित्रांनो. तर मित्रांनो पुन्हा मग आत्मगोष्टी मित्रांच्यामध्ये आत्मगोष्टी नंतर घडत येतात. म्हणते कोण तू म्हणते, दोस्त तू मुझे पहचाने मेरे साथ तुम. त्याच्या अंगात आत्मगोष्टी मित्रांनो. आणि ते असतं त्याचा बालपणचा मित्रच मित्रांनो. पण त्याला सांगत असते म्हणतो कोणच बे म्हणतो कोणच तू, दोस्त तू मुझे पहचान नहीं, अपन बचपन में खेलते थे तू मैं, उधर खेलते थे वहाँ जाते थे यहाँ जाते थे, कौन हो तुम, याद आया तुम्हें कुछ, अपन इधर जाते थे उधर जाते थे स्कूल में थे अपने एक साथ अपन, मेरा नाम ये है वो है सांगतो मित्रांनो. आई पहचाने नहीं म्हणते. फिर अपन हबी हाउस में याद दिला अपन इधर गए थे म्हणते, बहुत दिन घूमने गए थे इधर उधर, और बहुत दूर तक अपन खेलते बढ़ते म्हणते. तुम्हारे घर में कोई नहीं था, अपन जब दिन भर अपन इधर गए उधर गए. तुम संदीप तो बात नहीं कर रहे. हाँ वो तो इस दुनिया में नहीं रहना. हाँ वही तू हो मैं. हाँ म्हणते तुम तो मर चुके हो, तुम तो इस दुनिया में नहीं है फिर कैसे हो म्हणते ना. म्हणते ये किसी की तो आत्मा आहे म्हणते. यानं घाबरते काय म्हणणार काय ना गुच्छ जाते मित्रांनो. तांत्रिकला जाऊन सांगते म्हणते तांत्रिक क्या म्हणते, इसमें किसकी तो आत्मा गई और वो मेरा दोस्त है म्हणते उसकी आत्मा है म्हणते. वो ट्रैक पे मर चुका था उन्हें उसकी आत्मा इसमें आ गया म्हणते. तो म्हणते अब इसका क्या इलाज म्हणते. तो उस तांत्रिक को बुलाओ म्हणते महाराज को और इसको छोड़ो म्हणते. मग त्या महाराजला आणतात मित्रांनो जाऊन हळूच आणि त्या घरामध्ये त्याला साखळीनं ते बांधत होतो मित्रांनो. छोड़ो मुझे क्यों बांधा ऐसे, छो दोस्त तू मुझे क्यों बांधते, मुझे छोड़ो दोस्त, मेरे को मुझे छोड़ो, मुझे क्यों बांध के रखा ऐसा दोस्त, मुझे छोड़ो, मुझे छोड़ो म्हणते जय काली कलकत्ते वाली तेरा वचन न जाए खाली. तर मित्रांनो फारच मग घाबरत असतो हा मित्रांनो. मग म्हणते बोल कहाँ से आया तू, यहाँ क्यों आया है, किस लिए आया है. मैं मेरे दोस्त से मिलने आया हूँ, मेरा दोस्त था यहाँ, मैं मेरे दोस्त को नहीं छोड़ के जाऊँगा. चलो तुम्हारे दोस्त को छोड़ने जा रहा हूँ मैं, तुम भी चलो मेरे साथ म्हणते. जाओ यहाँ से तुम्हें जाना पड़ेगा म्हणते. तुम्हारा दोस्त नहीं है यहाँ, तुम जाओ चले जाओ. नहीं मेरा दोस्त है, मैं अभी बात कर चुका हूँ म्हणते उससे. जाओ ते क्यों नाही म्हणते. नाही म्हणते. मग त्याला लिंबू ओवाळतात मित्रांनो, आमका डमकं काय तर करतात त्याला. मग साखळी मारून त्याला नंतर उद्या करून मग त्याला मित्रांनो अंगात मारून हे करू अंगातून मग काय तरी उतरून लिंबू उतरून घेऊन बाहेर फेकतात मित्रांनो. ते शिकून भावली करून आत्मा जाते मित्रांनो असं झोप बसते. अरे मुझे क्यों ऐसे बंद के रखा है, असं मला काय बांधून ठेवलं म्हणते. अरे दोस्ता मला असं कावर बांधलं, काय झालं मला का बरं का बांध ठेवलं म्हणते. कुछ नहीं तुम्हारी तबीयत ठीक नहीं थी, मैं इसलिए तुमको बांध कर रखा था म्हणते. अभी तुम्हें छोड़ता हूँ म्हणते. बाबा का म्हणते कसं आहे हो छोड़ते निकाल दो अब होश में आया म्हणते. काटे तो साखळी काटते. ये ताबीज़ बंद केलं म्हणते. अब इसके बाद तुम्हारे साथ कुछ नहीं होगा म्हणते. ताबीज़ है तुम्हारे गले में, जब तक तुमको डरने की टेंशन नहीं होती. अच्छा म्हणते कैसी भी जगह पे मत जाते जाओ, जगह कहाँ भी कैसी भी जगह बराबर रहती नहीं.
अच्छा बात म्हणते. मग हा मित्रांनो फारच म्हणते कैसे म्हणते कुछ पैसे के लिए जगह पे जाने के ऊपर कुछ ना कुछ तो पीछे आ जाता है म्हणते. तुम भी वैसे गलती कर चुके हो म्हणते. ऐसे जगह से ज़रा दूर होते जाओ म्हणते, क्योंकि वो जगह खतरे से खाली होती नहीं. वहाँ जगह जो है कुछ ना कुछ हो रहता है, और ऐसी जगह पे जाना तुमको भी समझ में आना पड़ता म्हणते. नहीं बात सही है म्हणते. मैं मेरे को नहीं पता चला म्हणते. दोस्त म्हणते तुम्हारा दूसरा जन्म हो चुका म्हणते. और ये महाराज ने तुम्हारा को इस महाराज के पैर पर तुम इनकी वजह से तुम आज हो हमारे सामने, नहीं तो तुम भी बच नहीं पा रहे थे म्हणते. हां दोस्त म्हणते बहुत शुक्रिया म्हणते. तर मित्रांनो पुन्हा मग असेच ह्याच्यातून वाचते मित्रांनो हे दोघं. मग पुन्हा वाचल्याच्यानंतर पुन्हा बी असंच मग नवीन पुढे जातं मित्रांनो खेळत लांब लांब लांब. मग त्याच्याच प्रकारे मध्ये 30 घटनामध्ये असंच मित्र ॲक्सिडेंटमध्ये असं म्हणत असं म्हणते अजून तसंच होतं मित्रांनो. मग लोकांची कसं मग अशा गोष्टीमुळे मित्र म्हणतात बाबा म्हणते दोस्त म्हणते अपने बहुत दूर जाना है म्हणते. आज मजे करेंगे एन्जॉय करेंगे जाएंगे सब घूमने म्हणते. हे दुसरी टूर होते मित्रांची कार त्याच रोडून जातात मित्रांनो. म्हणतात आपल्याला खूप लांब जायचं आपण एन्जॉय करत जात म्हणते. तर मित्रांनो मग हे निघते ह्यांच्या गाडीवर कारवर मित्र सगळं मग मित्र कंपनी कारवर जाते. आणि खूप रात्र होतं त्याच्यावरतून कोणत्याच ट्रॅकवर ॲक्सिडेंट होतं ट्रॅकवर कोणता हात काढतो मित्र असं. ते एक मित्र म्हणते इतने अंधेरे में कोई नहीं, इतने अंधेरे में गाड़ी मत रुकाओ म्हणते. कोई ना कोई इतने रात बजे कोई इतने अंधेरे में नहीं हो सकता, जगह बराबर नहीं, गाड़ी मत रुकाओ, गाड़ी भगाओ म्हणते जल्दी हो सके जल्दी. रोको मत म्हणते. मग गाडी भगाओ जल्दी भगाओ हो सके जल्दी भगाओ म्हणते. असं जगह बराबर नहीं म्हणते. जगह ऐसे कोई भी हाथ करा किसी मत रुको म्हणते. सामने आ रहा होते चलो गाडी जोर से म्हणते. हो असं म्हणते. भरपूर करा मग आता मित्रांनो कर एकदम झटकन आता म्हणते. अरे बापरे म्हणते वो देखो रो पीछे से म्हणते. वो रो थी म्हणते. वो अच्छा आपण सब बच गए म्हणते. भागो गाडी तेजी से भगाव म्हणते. दरवाजा लावला असता मित्रांनो तिकडून काचं बिचं आणि ते भूत गाडीमध्ये मग सगळं दबून बसतं मित्रांनो सगळं म्हणते. मग देवाचं म्हणजे नाव घेतं देवाचं राम 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 हनुमान 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 चालीसा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय सागर तू इथे भेटू को बार असं म्हणतं ज्ञानगुण सागर असं तसं भूत पिशाचे निकट नाही यावे राम वीर जग नाम सुनावे म्हणते. अरे बापरे म्हणते. मग मित्रांनो पुढतो गाडी पुढतो सकाळ होते मित्रांनो एका जागेवर झाल्यावर उतरते सगळेच अरे बापरे सगळे घाबरलाच मित्र सगळे मित्राचे. मेरी ज़िंदगी में ऐसा कभी भी नहीं देखा म्हणते. नहीं बाबा म्हणते अब नहीं जाऊँगा म्हणते किसी घूमने को बाबा म्हणते. जान पे आए रे बाबा म्हणते. नहीं रे बाबा म्हणते अब नहीं जाता म्हणते किसी दोस्त मेरे को नहीं घूमने का म्हणते. मेरे को घर वापस घर से रहूँगा म्हणते बाहर नहीं जाने घूमने को म्हणते. मैंने पहली बार देखा म्हणते चुड़ैल को म्हणते. म्हणते मैं ऐसे कभी जगह पे घूमने नहीं गया म्हणते. मैं ऐसी बातों को मानता नहीं था पण तभी मान गया म्हणते. परंतु ये बात जो जगह खतरे से खलने म्हणते उतनी डरावनी जगह मैं ज़िंदगी में नहीं देखी म्हणते. इतनी भयानक चुड़ैल घर सामने आई थी वो गाड़ी के सामने तो मैं डर ही गया म्हणते. अच्छा हुआ आपने रोके नहीं गाड़ी म्हणते. मैं तो सब जान से जा सके म्हणते. चुड़ैल थी वैसी मुंडी घुमाई बोली और हाथ फैलते जा रहे थे और हमारी गाड़ी के सामने अचानक आके रुकी और अच्छा हुआ तो गाड़ी रुका नहीं म्हणते. मग सगळे घाबरले मित्रांनो म्हणते. मग पुढे जायचं मित्रांनो सकाळ होतं. सकाळ झाल्यानंतर मग त्यांचं हे होतं मित्रांनो. मग एका जागी थांबतात. मग ते तिथे लोकांना परिचित असतात त्या जागेवर. म्हणते बाबा म्हणते क्या हो हम जा रहे थे कोई तो शाम की बात है 12-1 बजे की बात. कोई तो और हाथ करी हमको हम गाड़ी रुका नहीं. कहाँ कौन सी वो जगह है क्या म्हणते. रोड नंबर ये है म्हणते. रोड नंबर 65 था क्या म्हणते. और वो जगह पे पूरा ये रोड था क्या जंगली. हाँ उन जगह बराबर नहीं म्हणते. बहुत जना वो रोड से जो भी गया वो बच नहीं पाया म्हणते. पहले आदमी हो तुम तो पूरे वहाँ से बच गया म्हणते. अच्छा गाड़ी तो रुका नहीं म्हणते नहीं म्हणते. इसलिए तुम बच गए म्हणते. अगर तुम खोलते थे दरवाज़ा ये तो तुम सब मारे जाते थे म्हणते. जगह बराबर नहीं म्हणते. जाओ म्हणते ये मंदिर में जाओ ये लगा के लो म्हणते.
लावतो म्हणतो मंदिरामध्ये जाऊन सगळं तिलक लावतो मित्रांनो. त्याच्यानंतर मध्ये जातो मित्रांनो. मध्ये ते मंत्र मारून पीर बाबा त्यांना मग हे मागून देते मित्रांनो. मंत्र पाणी वगैरे छिडते मित्रांनो त्यांच्यावर. छिडतले की मित्रांनो हा मित्र म्हणते तुम्हाला सहाय गिरत असतो पण तुम डर का म्हणते. जाओ बच्चो तुम छूट गया म्हणते. जाओ म्हणते. अभी उस जगह पे मत कभी मत जाओ म्हणते. अभी मग म्हणते अच्छी बात बाबा म्हणते. भूल के भी नाही जाना म्हणते अभी. मग तरी पण मित्रांनो ह्याने झोपेमध्ये स्वप्न पडताना लगे चिरचिर करतो मित्रांनो. म्हणते तर मेरे को अभी भी इतनी बुरी सपने गिर रहे हैं म्हणते. दिख रही म्हणते वही और सामने आ रही है गाड़ी रुका रही है वैसे दिख रहा है म्हणते. बार बार सपना गिर रहा है म्हणते. ज़रूर बात सही है म्हणते. तुम दिमाग से निकाल नहीं पाए हो म्हणते इसलिए तुम्हारी याद में आ रही म्हणते. म्हणते क्यों याद करो म्हणते उस दिन तुम गाड़ी चला रहे थे म्हणते. याद है हाँ म्हणते. तुम्हारे दिल में जिक्र हुआ कि गाड़ी रुकाना म्हणते. सही है हाँ सही बाबा म्हणते. तो तुम ये काम करो म्हणते. वो जगह पे तुम नहीं जाना म्हणते. वो जगह का नाम लेके कहाँ तो पानी में छोड़ दो म्हणते. तुम्हारी सब बला दूर हो जाएगी म्हणते. महाराज अच्छा महाराज म्हणते. जाते मित्रांनो काय तर उतरून वगैरे. आणि वो जो भी डालोगे वो डालना और पीछे मुड़ के नहीं देखना म्हणते. जे बी तुम्ही टाकशील तिकडे टाक म्हणते. आणि तिथे टाकल्याच्या नंतर जर टाकणारा माणसाला पलटून बघू नको म्हणते. पलटून बैठक त्याला धरते म्हणते त्यानं. मग अच्छी बात आहे म्हणते. जा म्हणते. तिला काय आवडतं ते टाकून उतरणे म्हणते. मग उतरून आल्याच्यानंतर तिथे आत्मा मागे येत नाही म्हणते. ओके म्हणते. तर मित्रांनो पुन्हा जाते. मग कुठं खराब कुठं जाग्यात टाकात उतरून टाकते मित्रांनो. टाकल्याच्यानंतर मग नारळ असते मित्रांनो असं ठेवलं. नारळ त्या जागेवर असं ऑटोमॅटिक उभा होतो मित्रांनो. अरे बापरे आत्मा म्हणते कुठेच. आणि मग तिथं महाराज सांगते जहाँ भी डालोगे पीछे मुड़ के नहीं देखना म्हणते. मुड़ के देखिएगा तो बच नहीं पाओगे म्हणते. ह्यानं ओळखू ते बरोबर आहे म्हणते. मग टाकते मित्रांनो असं. टाकले की पट्टन असं वळतं पाठीमागे सरळ जाते. हे रुको हे रुको हे रुको हे रुको आवाज येते मित्रांनो. आणि त्यांना सांगणार असते महाराजांना रुकना नहीं कोई आवाज़ देगा कोई तुम्हें पुकारेगा कोई भी कुछ करेगा सीधा घर तक आना जब तक घर नहीं आता जब तक रुकने का नहीं म्हणते. आणि पळते झप 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 पळतात मित्रांनो. जातं घरी जाते. मग कोणता आवाज जरा रुको मग जाते ना ऐक ना मित्रांनो. मग जाते वारे ते मित्रांनो घरामध्ये छाती धड 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 करते मित्रांनो त्याची. येते आणि मग पाणी बी घेते पार मारून मित्रांनो. आणि देवाच्या ह्याच्या पैसे जाऊन बसते मित्रांनो. अरे बापरे म्हणते बच गया म्हणते. म्हणते क्या हुआ म्हणते. काम हुआ क्या म्हणते. हाँ होगा म्हणते. कैसा हुआ म्हणते. कुछ नहीं आवाज़ आ रही थी हाँ हम डाल के आने के बाद कोई तो पुकारा था म्हणते. मुझे देखा तो नहीं देखा है म्हणते. अच्छा भगवान का शुक्रिया है तुम पूरी बात जैसे वो जहम लेके वैसे करके आप अपनी जान बचा के म्हणते. लो भगवान का प्रसाद खाते. अब तुम अगली बार आइंदा ऐसा किसी गलत मत जगह पे मत जाओ म्हणते. और ऐसे आइंदा गलती मत करो म्हणते. बरोबर म्हणते. बस मित्र मग ही गाणी कहाणी एक हे असते मित्र. एक नेकबंद असतं मित्र म्हणते तुम ऐसी गलती नहीं करना म्हणते. और ऐसी गलती करेगी तो आगे बस नहीं पर भगवान का अल्लाह का नेक बंदा हूँ तुम. और ऐसे तजुर्बों को मैं जान चुका हूँ म्हणते. और वहाँ कोई तो बुरी आत्मा है कुछ तो हुआ रहा है म्हणते. इसलिए तो वो वैसे करते जा रहे हैं म्हणते. कोई तो सताया था म्हणते उनको इसलिए तो उन्हें वहाँ पे कुछ तो कर चुका है म्हणते. उधर रोडवर म्हणते. तुम्ही काम करो म्हणते अल्लाह का नेक बंदा म्हणते. आणि ये काम करो अल्लाह के वास्ते म्हणते. और ये जो भी आदमी था म्हणते वहाँ रोड पे हादसा हो गया म्हणते. और तो वहाँ मेरे साथ चलो म्हणते. नहीं तुम मत चलो मेरे को जगह बोलो बोलते मैं जाता हूँ म्हणते. हाँ तुम्हें कुछ होगा तो मैं म्हणते मैं अल्लाह का पाक और नेक बंदा हूँ मैं कुछ नहीं हो सकता म्हणते. कोई से भी शैतानी रूह ये वो मेरे पे कोई असर नहीं करते म्हणते. और मेरे को समझ में आएगा म्हणते क्या है क्या नहीं समझते. अच्छा म्हणते वो जगह देखो म्हणते वहाँ जाओ म्हणते 12 बजे जाते. अल्लाह 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 अल्लाह
जाते म्हणजे तिथं जाते पाहते म्हणजे तिथं बोल वहीं रोक म्हणते बोल तेरे साथ क्या हुआ है, मैं तेरे को यहाँ छुड़ाने का हूँ, कौन क्या किया था तेरे साथ म्हणते बोल, यहाँ आदमी को क्यों मार रहा है तू म्हणते, यहाँ पे क्यों सता रहा है इन सबको तुम, क्यों बोल म्हणते नहीं छोड़ूंगा मैं सबको, बोल क्या हुआ था यहाँ पे, क्या हुआ था म्हणते मैं सांगते तिची काय सांगते, बहुत सालों की बात है म्हणते, मैं यहाँ से जा रहा था म्हणते हंसी खुशी से म्हणते दोस्तों के साथ, और यहाँ कोई तो गाड़ी आई थी, ट्रक वाला कोई तो कार कोई तो थी म्हणते वो, हम आके हमको सब हमारी गाड़ी सामने आके हमारा हमारा आके पूरी गाड़ी गई म्हणते, हमारा कुचल के चली गई म्हणते, जब से मैं मेरी रूह यहाँ पे भी है म्हणते, तुम किस लिए मार रहे हो लोगों को म्हणते इस तरह से ऐसे, फिर तुम्हारा क्या मकसद है बताइए आगे, इसलिए मैं ऐसा कर रहा हूँ म्हणते, ऐसा करने से तुम्हारा आत्मा को शांति मिलेगी क्या म्हणते, तुम्हें मिलेगी ना, चलो आओ म्हणते इसमें, आओ नहीं तो देखो म्हणते तुम्हारा आत्मा को शांति नहीं मिलेगी म्हणते, आओ म्हणते नहीं म्हणते, मग म्हणते नहीं मारोगे, कौन है तुम्हारा नाम क्या म्हणते, सांगते मग असं म्हणते, मग म्हणते कहाँ के रहने वाले हो, यहाँ ये इलाके में ये मेरे माँ बाप म्हणते असं म्हणते, अच्छा म्हणते, मग त्याच इलाक्यामध्ये तिच्या माया पार आणते मित्रांनो, बोलो तुम्हारे बेटे को म्हणते, जान ले रहा है लोगों की, मार रहा है म्हणते, नहीं बाबा नहीं बेटा तुम्हारा जैसा हुआ है सबके साथ नहीं होना वैसा, माफ़ कर दो, वैसा मत करो, छोड़ दो, यहाँ जाओ बेटा तुम बचाओ म्हणते, अपने माँ बाप का सुनते हो कि नहीं म्हणते तुम, जाओ बेटा जाओ, आइंदा से मत करो म्हणते, जाओ बच्चे अपने बाप, फिर ऐसा तुम्ही को मार दो म्हणते बाप म्हणते ना, बापाला मारायला म्हणतात काय ना, बापले मायला मारा काय ना, जाओ बच्चा म्हणते, जाओ शांति तुम्हें शांति मिल जाएगी म्हणते, अच्छा म्हणते, मुक्त होते मित्रांनो म्हणते ना, त्याची आत्मा जाते मित्र निघून कोण जाते आणि मग मोक्ष भेटते मित्रांनो, मग त्याचीच जिथे असतात मित्रांनो ते काय करतात टाकतात मित्र गंगेमध्ये, आत्मा शांती भेटते पण त्याच्या, मग हे झाल्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा मग रेल्वे टॅक्सी एक आत्मा असते मित्रांनो, मग हे जाते तिथं हे आलं असं एक बंदा मित्रांनो ह्याला करतं, तिथं जाते मंदिराचा महाराज, मंदिरातला महाराज असतो, त्याच प्रकारे ह्याने जसं गेलं तिथं जातं मित्रांनो तसंच त्याच प्रकारे तिथं विचार रेल्वे टॅक्सी जागे तिथंच, मग त्याचे बी हे असेच काय म्हणून काम असतं मित्रांनो, मग त्यानं त्याचं मरणाचं कारण वेगळं असतं मित्रांनो, ट्रॅक खाली जाऊन मारायचं कारण त्याचं मरणाचं कारण का असं मित्रांनो की त्याला घरच्यांनी लई त्रास दिला असतं मित्रांनो, त्याला विचारतेस क्यों करे हो ऐसा म्हणते, मग त्यानं तिथं ते सांगते म्हणते, महाराज म्हणते मी बी एक चांगल्या घरचा माणूस होतो म्हणते, मी बी असंच माझी बी फॅमिलीमध्ये राहत होतो म्हणते, मी मला घरच्यांनी एक दिवशी खूप त्रास दिले म्हणते, मी कंटाळून या खाली आत्महत्या केली म्हणते, हे नाही म्हणते, मग तू आत्महत्या केल्यामुळे सगळ्या तसंच माणूस का म्हणते, ट्रॅकवाल्याला माणसाला त्रास देणार असंच मारणार, मग तुझ्या संग जे झालं ते सगळं दुसऱ्याच्या तसंच सांगतोस का म्हणते, त्याचा स्वतःच्या ह्याच्यावर काय म्हणते मैं उन लोगों को नहीं छोड़ूंगा म्हणते, किन को म्हणते, मेरे को घर में बहुत परेशान करा म्हणता, मेरा सौतेला भाई है, बहन है और मेरे माँ बाप है म्हणते, कौन, फिर सौतेला भाई, माँ बाप और बहन, इनको यहाँ ला के दिया तो तुम छोड़ दोगे, ये करना बंद कर दोगे म्हणते, अच्छा म्हणते, मित्रांनो गोष्टी तर होते, मग काय करते मित्रांनो, त्याच संध्याकाळच्या टायमाला त्यांना सगळ्याला आणते मित्रांनो, कोणाला तर तिघा चौघाला आणते, मग म्हणते ये लो म्हणते तुम्हारे जिसने तुम्हारे साथ किया म्हणून तुम्हाला सामने लिया म्हणते, मग तिघा चौघाला आणते मित्रांनो, तिघा चौघाला तिथंच मारते मित्रांनो, बाकी ट्रॅक खाली पळत जाते मित्रांनो, रेल्वेच्या त्या जागेत बचाव म्हणून पळतात मित्रांनो, पळतात रेल्वे जागा रेल्वे
खाली सगळे बाकीचे लोक खाली म्हणते मित्रांनो ठार म्हणतात सगळे. आणि ह्याच्या आत्म्याला शांती भेटते. आणि ह्यानं म्हणतात मैं जा रहा हूँ म्हणते, मेरा बदला पूरा हो चुका, मैं अब जा रहा हूँ म्हणते, मुझे अब किसी कोई गिला नहीं म्हणते, जाओ म्हणते, जाओ यहाँ से म्हणते, अब किसी को मत परेशान करो म्हणते. होगा ना म्हणते महाराजच्या. मग महाराजला पाय पडते, म्हणजे तुम्हारी वजह से मुक्ति मिल गई महाराज म्हणते, मुझे कोई गलती हुई तो माफ़ कर दो म्हणते, मैं जा रहा हूँ म्हणते. जाते मित्रांनो म्हणतात तसंच दुनियामध्ये त्याच्या. आणि त्याच्या आत्म्याला मोक्ष भेटते मित्रांनो. ते बी अशा प्रकारे असतं मित्रांनो. म्हणजे कोणाची आत्मा जर भटकत असल्या मित्रांनो त्याचं कारण भरपूर होतं. सतत होणं कारण म्हणजे भरपूर कारण होतं मित्रांनो त्याच्या आत्म्याला. कोण आत्मा कायमचीच म्हणजे काय स्वतःसाठी असते, काही म्हणजे काय आत्मा भटकत असते मित्रांनो, काय त्याच्या आत्म्याला शांती पडली नसते मित्रांनो. मग असे कारणं हे कशाचे असतात मित्रांनो, खास त्याचे असतात की भूतप्रेताची आत्मा आपली काही ख्वाहिश पूर्ण झाली नाही मित्रांनो, ते भटकत राहतात. कोणाला चुकीनं मारलं असतं, खून केलं असतं, त्याच्या आत्मा भटकत राहतात मित्रांनो. असे कारण भरपूर प्रकार असतात मित्रांनो. आणि हे म्हणजे भूतप्रेत होणं म्हणजे कसं होतं मित्रांनो, कारण भरपूर मागत राहतात. त्याची काही इच्छा राहिली असते मित्रांनो, ते सतत भटकत राहतो. आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने कोणाही शरीरामध्ये प्रवेश करून आपल्या इंतकाम पूर्ण करत असतो मित्रांनो. म्हणजे प्रत्येक शरीराचा वापर करत असतो आणि प्रत्येक शरीरामध्ये त्यानं त्या शरीरात जातो, त्या शरीरात जातो, असं त्या शरीरातून वापर करून त्यांना आपला बदला पूर्ण करत असतो मित्रांनो. आणि तो फक्त त्याच्या कार्यक्रमासाठी पूर्ण येत असतो मित्रांनो, कोणा त्रास द्यायसाठी नाही. समजा त्याची इच्छा जर पूर्ण होत नसली मित्रांनो तर दुसऱ्याला मारतात मित्रांनो सतत असं. जोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण होत नाही त्याची तोपर्यंत त्यांना असं लोकांना मारत राहतात. मग अशा प्रकारे हे सिलसिला आहे मित्रांनो भूतांचा. मग हे अशी घटना व्हायचं कारण म्हणजे हेच असतं मित्रांनो, कोणाच्या अधूर खाणारे असतं, कोणाला मारलं असतं, कोण पैशासाठी मारलं असतं, कोण कशासाठी खून केलं असतं, कोण कशामध्ये खून केलं असतं, कोण लबाडी करून मग काय घालून मारलं असतं. म्हणजे हे कसं ह्याचं कारण का असतं मित्रांनो, भूतप्रेत व्हायचं कारण म्हणजे माणूस मेल्यानंतर भूत व्हायचं कारण हेच असतं मित्रांनो. त्याची इच्छा पूर्ण होणं भूत मेल्यानंतर पूर्ण करतात मित्रांनो. म्हणून कोणते बी खराब काम केले की मित्रांनो आपलं भोग काय आहे ते जैसी करणे वैसी भरणे मित्रांनो म्हणतात ना त्याला. हीच गोष्ट आहे मित्रांनो खरी. म्हणजे आपण कोणतं कार्य असं काही खराब करायचा अगोदर विचार करावा मित्रांनो, की पुढे आपल्या समोर टीचर राहा. आपण जे केलं ते आपल्याला पूर्ण पुढे आपल्या समोर कसं भोग येते मित्रांनो. ह्यासाठी कर्म चांगले करा मित्रांनो. आपला भूत प्रेत आत्मा पिशाच असं काही येत नसतं म्हणजे. अशा घटना होणं शक्यच कमी होऊन जाईल मित्रांनो. जिथं काही लेच छळ वेळ होत असल्या मित्रांनो, काही कशाचा वाईट छळ, कोणाबद्दल काही वाईट करणं, कोणाला मारणे, तर लगेच भूताच्या रूपात वापस येत असं मित्रांनो आपला बदना पूर्ण करण्यासाठी मित्रांनो. तर असे कुठे काही करू नये मित्रांनो. म्हणजे कसं हे आपल्या अशा घटना घडणार नाही जास्त कोणतं. याचे कारण घटना घडायचे कारण हेच असतं मित्रांनो, की असे जास्त प्रकारे व्हायचं कारण म्हणजे हेच असतं की असल्या प्रकारे घडण्याचं स्वरूप घडत असते. आणि प्रत्येकाचा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक आपल्या रूपात वेळ घेऊन माणूस आपल्या शरीरात प्रवेश करून असला आपला बदला पूर्ण करत असतो मित्रांनो. आणि प्रत्येक रूपामध्ये जायचं म्हणजे एकच सूर घ्यायचा असतो मित्रांनो त्याला. त्याच्या प्रकारचं आपलं रूप त्यानं घेत असून आणि प्रत्येकाला तो ठार मारत असतो मित्रांनो. आणि आपला बदला पूर्ण करून तो परत जात असतो मित्रांनो. तेव्हाच त्याला मोक्ष भेटत असतो मित्रांनो. आणि ह्या महाराजाने आणि नेकबंद्याने अल्लाच्या नेकबंद्याने मित्रांनो ह्या दोघांनी आपले कार्य पूर्ण ह्या स्टोरीमध्ये केले मित्रांनो खास करून. आणि ह्यांचे उद्दिष्ट ह्याने सफल केले. आणि ह्यांचे कार्य ह्याने म्हणजे ह्याने कसं मित्रांनो हे अल्लाह नेकबंद था मित्रांनो. ह्याने ओळखून घेतलं मित्रांनो काय तर ह्याचं कारण आहे म्हणजे. आणि ह्याच्याकडे चांगली देवी शक्ती होती मित्रांनो. ह्याच्याकडे पण त्या महाराजाकडे देवाचे म्हणजे वास होता मित्रांनो. ह्या दोघांकडे चांगली आत्मा होती, नेक होती, शरीफ आत्मा होती, आणि चांगला वास होता मग त्याच्या म्हणजे कसं मित्रांनो ह्यानं म्हणजे चांगलं पुण्यकर्म केलं, ते कर्म चांगलं होतं मित्रांनो. ह्यांचे दानधर्म वगैरे चांगल्या मनाचे चांगल्या हेतून ह्याने आले, त्याच्यामुळे त्याचे मोक्ष त्याला दिले ह्याने मित्रांनो. ह्यांचा मेन जे कार्य होते ना पूर्ण पार पडले मित्रांनो त्याचं. म्हणून हे अशा प्रकारचे मित्रांनो कसं जातं कारण की प्रत्येकामागे कारण असते. आणि ह्या कारणामधून असल्या काही गोष्टी घडत असतात मित्रांनो. म्हणजे दुष्कर्म करण्याऐवजी मित्रांनो आपण खूप विचार करावा मित्रांनो पुढे काय होतं तेच. यासाठी मित्रांनो असलं कार्य घडण्याचं मुख्य कारण हेच असतं की मात्र पुढे आपल्यासमोर तेच येत असतं मित्रांनो. यासाठी आपले जे सत्यकर्म चांगले कर्म करूनच माणसाने आपले जीवन पूर्ण व्यतीत करावं मित्रांनो. कारण की काही जीवनाचं खरं सत्य तेच आहे मित्रांनो, की आपल्याला खरं जात असलं तर मित्रांनो तो पुढे माणसाला कुठेही कसे यश येत असतो. आणि जे यशस्वी सत्य खरा जीवनानं चालतो मित्रांनो, चांगल्या सुखाच्या सत्याच्या रस्त्यावर तो माणूस कधी बी परत येत नसतो मित्रांनो. सुखामध्येच जगत असतो तो मित्रांनो. गरीब असो श्रीमंत असतो मित्रांनो. श्रीमंत बी जास्त म्हणजे कसं मित्रांनो जास्त पैसा असला तरी माणसाला वाईट म्हणजे खूप परेशान असतं मित्रांनो. आणि जो म्हणजे माणूस थोड्या पैशामध्येच आपला गुजारा करून आनंदात राहतो मित्रांनो, काही वाईट कल्पना नसते, ते माणूस हमेशा सुखात राहतो. जे आहे त्याच्यात
खूप आहे माणूस खुश होतो, म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये खुश राहून आपला दिवस जे काढतो माणूस मित्रांनो, ते सगळ्यात समाधानी माणसाचं मित्रांनो. सुख, शांती आणि समाधान 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे मित्रांनो माणसासाठी जीवनातल्या. आणि हे गोष्टी ज्या माणसात आहेत ते सर्वात सुखी माणूस मित्रांनो. आणि ह्या गोष्टीचा हे सिद्धांत होता मित्रांनो सांगायचा की ह्याच्यामध्ये काय ना काय आपल्या उद्दिष्ट राहून गेले असल्यामुळे हे आत्मा परत येऊन आपला म्हणजे हे कार्य सतत चालत होतं. ह्या मित्रांनो ह्याचं कारण हेच होतं की त्यांच्या आत्म्याला मोक्ष भेटला नव्हता. म्हणजे ह्याची आत्मा कुठं ना कुठे काही ना काही हुडकत होती मित्रांनो, उपभोगत होती काय तर ह्यांची काही इच्छा राहिली होती म्हणून ह्याने सतत भटकायची आणि प्रत्येकाला ठार मारत होतं मित्रांनो. म्हणजे याविषयी प्रत्येक वेळेस कहाणी होत होती म्हणून असं वाढत होती मित्रांनो. ह्याच्यामुळेच ह्याने कोणत्या प्रकारे आपला सूड घेतो आणि मारत होतो लोकांना. मग ह्या दोन आत्म्याला आपल्याला मोक्ष दिल्याने मित्रांनो ह्याने अशा प्रकारे यांची पूर्ण जे शांती भेटली मित्रांनो. तर मित्रांनो आम्हाला हे कसे वाटले कहाणी आम्हाला नक्की कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. सगळ्यात चांगली कहाणी मला वाटते हीच असावी आणि तुम्हाला सांगा जास्तीत जास्त आवडली वाटतं मित्रांनो. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. आणि आता चालता मित्रांनो, गुड नाईट, शुभरात्री, शब्बा खैर. असंच तुम्हाला व्हिडिओ टाकत राहा मित्रांनो आम्ही तुम्हाला होईल तेवढे. तर आपण हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप छान वाटणार आहे मित्रांनो. असं वाटणार आहे मला, काय स्टोरी फारच छान झाली असं मला वाटतं मित्रांनो. आणि ह्याच्या मागचा आमचा उद्दिष्ट आम्हाला सफल झाला मित्रांनो की तुमचा आमचे व्हिडिओ हे आवडला तुम्हाला खूपच. तर आमची ही व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आम्हाला सफल झाला म्हणून आम्ही समजणार मित्रांनो. तर आमचा व्हिडिओ बनवण्याचा खास उद्देश तुमच्यापर्यंत चांगलं माहिती पोचवायचं होता मित्रांनो. सगळं आवडले असावं मी हेच विचार करतो मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त आवडला असावा असं मी आपलं हे पकडतो मित्रांनो. खूपच आवडला असावा मला असं वाटतं मित्रांनो. तर ठेवतो मित्रांनो, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय, ठेवतो मित्रांनो.